महाराष्ट्रात सध्या हवामान अचानक कूस बदललाय। राज्यावर अवकाळी पावसाचं मोठं संकट उभं ठाकलंय। हवामान विभागानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील 72 तास म्हणजेच 22, 23 आणि 24 एप्रिल हे राज्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे। या काळात राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। व्हिडिओमध्ये नमूद केल्याप्रमाणे हा पाऊस नेहमीच्या मान्सूनसारखा नसून तो अत्यंत अनिश्चित आहे। आकाशात ढगांची दिशा वेगानं बदलत असून सर्व ढग एकाच ठिकाणी एकवटत आहेत। हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात एक चक्रीवादळासारखी प्रणाली तयार होतीये, जी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाईल। अशा प्रकारची परिस्थिती काही वर्षापूर्वी एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झाली होती, ज्यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली होती। त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। राज्यातील विविध विभागांमध्ये या संकटाचं स्वरूप वेगवेगळं असेल। कोकण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव आणि नाशिक पट्ट्यात गारपिटीचा मोठा धोका आहे। यामुळे कांदा आणि द्राक्ष बागायतदारांचं अतोनात नुकसान होऊ शकते। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असेल, ज्यामुळे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा व विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, यवतमाळ आणि नागपूर या भागात विजांचा तांडव पाहायला मिळू शकतो। पंढरपूरमध्ये आधीच वीज पडून दुर्दैवी घटना घडल्यानं या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। शेतकरी आणि नागरिकांसाठी खबरदारी प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की ढगांचा कडकडाट सुरू असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेऊ नका। शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेला शेतमाल किंवा साठवलेलं धान्य तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवावे। पाळीव जनावरांना सुरक्षित गोठ्यात बांधावं। निसर्गाच्या या लहरीपणासमोर कोणाचंही चालत नसलं तरी योग्य पूर्वकल्पना आणि सतर्कता बाळगल्यास संभाव्य नुकसान नक्कीच टाळता येईल। हवामान विभागाचे अपडेट्स वेळोवेळी पाहत राहा आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासकीय सूचनांचं पालन करा।